नमस्कार. वाचस्पती अशोक कुमार चट्टोपाध्याय लिखित योगीराज श्री श्यामाचरण लाहिरी यांचे चरित्र आपण वाचत आहोत. अनुवादक आहेत चंद्रशेखर अच्युत पाध्ये. आपलं 9वं प्रकरण चाललेलं आहे. आता पुढचा भाग. भक्तांना उपदेश करताना योगीराज आणखी देखील सांगत असत की तुमचा आत्मा हा सर्व भूत पदार्थांमध्ये आहे, म्हणून सर्व भूत पदार्थांचा आत्मा हा तुमचाच आत्मा आहे. कोणताही वेगळेपणा नाही, म्हणून तुम्ही सर्व आत्मामय जगन्नाथ आहात. क्रियेच्या परावस्थेमध्ये याचे विशेष रूपाने आकलन झाल्यामुळे सर्वांच्या मनातील भाव जाणू शकाल. तसेच सर्वज्ञता प्राप्त झाल्यामुळे सर्व भूतात अणुप्रवेश करून त्यांचे गुण किंवा क्रिया आपोआप जाणू शकाल आणि सर्व शक्तिमान बनून सर्व गोष्टी अनिच्छेच्या इच्छेने करू शकाल. अशा प्रकारे गाढ क्रियेच्या नंतर आपण अणुपेक्षाही लहान आहोत याची जाणीव झाल्यावर तुमचा अहंकार नाहीसा होईल आणि अहंकारहीन किंवा निरहंकार स्थिती प्राप्त होईल. तुम्हीच कूटस्थ स्वरूप आहात यावर श्रद्धा ठेवा आणि पुन्हा पुन्हा हेच सांगतो की याच्यावर श्रद्धा ठेवा. या श्रद्धेचा कधीही विसर पडू देऊ नका, कारण कूटस्थ स्वरूप भगवंत आत्मा तुम्हीच आहात. तसेच पंचतत्व, मन, बुद्धी, अहंकार याच्या पलीकडले आहात. जेव्हा क्रियेच्या परावस्थेमध्ये एक वाल किंवा अद्वैताची स्थिती प्राप्त होईल तेव्हा तुम्हीच जगमन्य आहात. तुमच्याशिवाय जगाचे अस्तित्व नाही. अतएव चांगल्या वाईटाची कल्पना नाही. एक होण्याने तुम्हीच अक्षय, अविनाशी, शांत, चिदाकार, अमर आहात. त्यावेळी मग तुमचा जन्म, कर्म, संस्कार, अहंकार कुठे आहे? म्हणून हे, ते इत्यादी विभक्ततेला किंवा खंडतेला सोडून सर्व काही मी आहे. क्रियेच्या परावस्थेत या निश्चयाबरोबर निसंकल्प होऊन जा. तुमच्या स्वतःमध्ये स्वतःच्या न राहण्यामुळे हे विश्व जगत बघत आहात, परंतु जेव्हा क्रियेच्या परावस्थेमध्ये स्वतःमध्ये स्थिती होईल तुम्हीच परमार्थ स्वरूप जगन्नाथ व्हाल. एक वेळ विचार करून बघा, तुमच्याशिवाय काहीही नाही. तेव्हा संसारी पण तुम्हीच आणि असंसारी पण तुम्हीच. कारण जेव्हा तुमचे ध्यान दुसरीकडे असते तेव्हा तुम्ही संसारी असता आणि जेव्हा तुमच्यात तुम्ही नसता म्हणजेच क्रियेच्या परावस्थेत असता तेव्हा असंसारी असता. तुमच्या इच्छेमुळेच हा विश्वसंसार सर्व काही आहे, परंतु क्रियेच्या परावस्थेत इच्छारहित होण्यामुळे हे जे सर्व काही दृश्यमान आहे हा सर्व भ्रम आहे याचे निश्चित रूपाने ज्ञान प्राप्त होईल. तसेच सर्व काही ब्रह्ममय आहे हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर समतेची किंवा साम्याची प्राप्ती होईल. त्यावेळी बंधन पण नाही आणि मोक्ष पण नाही. अशा प्रकारे कृतकृत्य होऊन पूर्ण सुखाने विचरण कराल. हे मी पूर्ण दृढपणे आणि निश्चयाने सांगतो आहे. मग तुम्ही भले कितीही शास्त्राचे अभ्यास, श्रवण, मनन करा, त्याने काहीही होणार नाही. या सर्वाला विसरायला हवे. क्रियेची परावस्था जर झाली नाही तर विस्मरण होत नाही, चित्त आशारहित होत नाही. क्रियेच्या परावस्थेत स्थित राहून चित्ताला आशारहित करायला हवे. इच्छा केल्यामुळे दुःख होते, परंतु जे व्यक्ती क्रियेचा उपदेश प्राप्त करून क्रिया करून इच्छारहित होऊन निवृत्ती प्राप्त करते ती धन्य होय. त्या सुखाची तुलनाच होऊ शकत नाही. अशी व्यक्ती पापण्यांची उघडझाप करण्याची इच्छा पण करत नाही. अशा वेळी ती आळशासारखी कर्मप्रवृत्तीपासून शून्य होऊन चुपचाप पडून राहते. म्हणजेच चिंताशून्य झाल्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते. तेव्हा मग धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सर्वांपासून निरपेक्ष होऊन जाते. अशा वेळी ती ग्रहण आणि त्याग या दोन्ही गोष्टी विरहित झाल्या कारणाने विरक्त पण नाही, आसक्त पण नाही. ज्यांनी ही अवस्था प्राप्त केली आहे त्यांनाच त्या अवस्थेबद्दल निश्चित जाण असू शकते, इतरांना नाही. या संबंधात कितीही लिहिले किंवा सांगितले तरी समजावून दिले जाऊ शकत नाही आणि समजावून घेतले जाऊ शकत नाही. म्हणून चांगले वाईट यांचा विचार आणि इच्छा विरहित होण्यानेच संसाररूपी वृक्षाची मुळे नष्ट होतात. पण म्हणून कष्ट नाहीसे व्हावेत म्हणून जर कोणी जंगलात, पर्वतातील गुहेत, मठ, मिशन किंवा आश्रमात राहून इच्छित असेल आणि तिथे सुख मिळेल अशी इच्छा करत असेल तर तिथे पण वर्तमान बंधनाचे कारण बरोबर असणार आहे हे लक्षात ठेवावे. परंतु जे ह्या संसारात राहून क्रियेद्वारा क्रियेची परावस्था प्राप्त करू इच्छितात त्यांच्यासाठी सुख पण नाही, दुःख पण नाही, बंधन नाही आणि मोक्ष पण नाही.
परंतु जोपर्यंत या देहात ममता आणि इच्छा आहे तोपर्यंत ज्ञानी पण नाही, योगी पण नाही, मुक्त पण नाही, तर केवळ दुःखाचा वाटेकरी असता. हे निश्चित रूपाने जाणून घ्या. जोपर्यंत क्रिया करून क्रियेच्या परावस्थेत इच्छारहित होत नाही, सर्व काही विसरून जात नाही, तोपर्यंत समोर जरी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे प्रगट होऊन उपदेश करतील तरी काहीही होणार नाही. जे इच्छारहित असतात ते स्वतः रमण करतात, कारण ब्रह्ममय झाल्याने त्यांच्याजवळ द्वैताची स्थिती नसते आणि त्यांच्याकडे जेव्हा भोगाची किंवा मोक्षाची पण इच्छा नसल्यामुळे अशा व्यक्तीला महाशय संबोधले जाते. आणि हे पद प्राप्त झालेल्या व्यक्ती अत्यंत विरळपणाने आढळून येतात. त्यावेळी ते काहीही बघत नसतात आणि सर्व काही बघतात, कारण त्यावेळी त्यांची दृष्टी शून्य ब्रह्मात असते. त्यावेळी ते जागे पण नाहीत, झोपेत पण नाहीत, दोन्ही डोळे उघडे पण नाहीत किंवा मिटलेले पण नाहीत. ही एक विचित्र अवस्था आहे. त्यांना सुख दुःख, संपत्ती विपत्ती, नरनारी, लाभहानी, बंधनमुक्ती सर्व सारखेच आहे किंवा या सर्वांकडे ते समदृष्टीने बघतात. त्यांच्यात काही वेगळेपणा आहे असे पण वाटत नाही. त्यावेळी त्यांच्याजवळ सर्व काही असूनसुद्धा इच्छा किंवा आसक्ती नसल्याने काही पण असत नाही. जेवायला मिळाले तर जेवतात, नाही मिळाले तर जेवत नाहीत. तेव्हा शून्य ब्रह्मात चित्ताची स्थिती असल्यामुळे स्वतःत निमग्न राहून स्वतःला नमस्कार करतात. त्यावेळी क्रियेच्या परावस्थेत स्थित असल्यामुळे भाव अभाव काहीच नाही, कारण त्या केवळ चिंताग्रस्त जीवाच्या कल्पना आहेत. म्हणून भाव अभाव या सर्वाचा त्याग करून निष्काम किंवा इच्छारहित होऊन राहा. तुम्हाला काही जाणून घ्यायची आवश्यकता नाही, काही सांगायची आवश्यकता नाही आणि काही करण्याची आवश्यकता पण नाही. म्हणून जे योगी आहेत ते संकल्प विकल्परहित होऊन सर्व काही आत्ममय आहे हे निश्चित जाणून सतत युक्तावस्थेत राहून स्थिर बसून राहतात. क्रियेच्या परावस्थेतील अशा प्रकारच्या शांत योगाला कसलाही विक्षेप किंवा अस्थिरता नाही आणि विक्षेपहीन स्थितीत कोणते कर्म पण नाही, काही करावे अशी इच्छा पण नाही. ती एक अशी स्थिती आहे की काही करत नाही म्हणून ध्यानस्थ पण नाही. क्रियेच्या परावस्थेत येण्यापूर्वी सर्व विश्वसंसार बघत होतो, परंतु क्रियेच्या परावस्थेत ब्रह्मलीन झाल्याने स्वतःच नाही तर मग कोण बघणार. अशा प्रकारची ब्रह्मलीनता प्राप्त झाल्यावर चिंता कशाची. म्हणूनच अशा स्थितीत निश्चिंता आहे आणि मीच अद्वितीय आहे, माझ्याशिवाय वेगळे असे काहीही नाही, मीच ब्रह्म आहे. ज्याचे मन विक्षिप्त आहे किंवा सैरवैरपणा आहे तो क्रिया करून ते दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच व्यक्तीचे मन क्रिया करून क्रियेच्या परावस्थेत स्थित झाल्यावर उदारचित्त होते. मग त्याच्या मनात विक्षिप्तपणा राहत नाही. तेव्हा त्याच्याकरता आणखी कोणती साधना पण नाही, कारण दीर्घ काळ साधना करून जेव्हा सदा सर्वदा कूटस्थात स्थिती प्राप्त झाली आहे तर मग तो आणखी काय करणार. कारण त्यानंतर करण्यायोग्य काहीच शिल्लक नाही, कारण त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करण्याची गरज आहे. तेच प्राप्त झाल्यानंतर आणखी प्रयत्नांची गरज नाही. म्हणूनच हीच कर्माची परिसमाप्ती आहे. तेव्हा धीर आणि स्थिर झाल्याने आसक्ती नाही, म्हणून समाधीसाठी पण प्रयत्न नाही. अशा वेळी मन विक्षेपशून्य झाल्यामुळे क्रियावान क्रियेच्या परावस्थेत मग्न राहतो, अर्थात एखाद्या पुतळ्याप्रमाणे निश्चल होऊन जातो. तेव्हा भाव किंवा अभाव यापासून वेगळे राहून नेहमी क्रियेच्या परावस्थेत तृप्त राहतो. प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही नाही. जे कर्म समोर उभे ठाकेल ते करतात, तेव्हा भूत पण नाही आणि भविष्य पण नाही. अशा व्यक्ती संसारात राहून पण संसारात गुंतलेल्या नाहीत आणि देहात राहूनही विधेयी असतात. त्यांना काही प्राप्त करण्याची इच्छा पण नसते किंवा कोणत्या गोष्टीचा ध्वंस किंवा नाश करण्याची इच्छा नसते. शून्य ब्रह्मात चित्ताची स्थिती असल्यामुळे ते इच्छेनुसार काहीही करू शकतात. त्यावेळी त्यांना कोणत्याही प्रकारची मानापमानाची भावना स्पर्श करू शकत नाही. कल्पना शून्यतेमुळे कुठलाही विचार नाही, जाणणे, ऐकणे किंवा बघणे पण नाही. ते मोक्षपदाची इच्छा पण करत नाहीत. त्यावेळी ते निश्चिंत असतात. परंतु ज्यांच्यामध्ये चिंता आहे ते प्रत्यक्ष काही न करता मनाने सर्व काही करत असतात. क्रियेच्या परावस्थेत स्थित असलेली व्यक्ती उद्विग्न नाही, निरुद्विग्न नाही, अहंकारी नाही, निरहंकारी पण नाही, करता नाही, अकर्ता पण नाही. ते आशा आणि शंका यांच्या पलीकडे असतात. ते ध्यान करत नाहीत, मूर्ख नाहीत, ज्ञानी पण नाहीत, कोणतेही कर्तव्य नाही, अकर्तव्य पण नाही.
ते त्यावेळी निर्मल ब्रह्मस्वरूप होऊन जातात. इच्छा आहे तोपर्यंत मोक्ष मिळत नाही आणि क्रियेचा अभ्यास करणे ही पण एक इच्छा आहे. परंतु त्या व्यक्ती ज्या क्रिया करता करता क्रियारहित होऊन क्रियेची परावस्था प्राप्त करून निष्क्रिय होतात त्या धन्य आहेत. कोणतेही कर्म इच्छापूर्वक करत नाहीत, कारण इच्छा हे साऱ्या अनर्थाचे मूळ आहे. म्हणून मनीषी इच्छारूपी मुळाला उपटून फेकून देतात. जे क्रिया करण्याने आपोआप होते. अज्ञानी किंवा मूर्ख शांती प्राप्त करू इच्छितात आणि इच्छा असल्यामुळे त्यांना शांती मिळत नाही. परंतु जे क्रियेच्या परावस्थेत स्थित आहेत ते धैर्यवान आणि इच्छारहित असल्यामुळे प्रशांत मानस तसेच परब्रह्मस्वरूप असतात. ते जेव्हा आत्म्याला पण बघत नाहीत, कारण आत्म्याला बघणे म्हणजेच अवलंबून राहणे आहे. क्रियेच्या परावस्थेत अवलंबन नसल्याने कोण कोणाला पाहणार. जे अज्ञानी मूर्ख किंवा कुबुद्धीग्रस्त आहेत ते शुद्ध अद्वैत आत्म्याला बघू इच्छितात आणि आत्म्याची चिंता करतात. पण क्रियेच्या परावस्थेत असे काहीही नसते, या गोष्टीची त्यांना माहिती नसते. क्रियेच्या परावस्थेत जे नेहमी अडकून टिकून असतात ते स्वतःमध्ये स्थित असतात. ही एक विचित्र स्थिती आहे. ते पहिल्यांदा इच्छापूर्वक प्राणायामरूपी युद्ध करून इच्छेवर विजय प्राप्त करून सदा सर्वदा कूटस्थात रमलेले असतात. या विश्वात जे जे दृश्यमान आहे ते सर्व नाशवंत आहे. परंतु क्रियेच्या परावस्थेत ज्या शून्य ब्रह्माचे अस्तित्व आहे ते अव्यय, अक्षय आणि अविनाशी आहे. त्यामध्ये स्थित झाल्यावर सर्व ताप संताप नष्ट होतात, कारण त्यामध्ये स्थित झाल्यावर योगी इच्छारहित झाल्यामुळे या विश्वसंसारात असून नसल्यासारखे असतात. म्हणून देहाची पण जाणीव नसते. तेव्हा त्यांच्यासाठी देह असणे किंवा नसणे सारखेच असते. तेव्हा ते जर स्वतः नाहीत तर मग ममता तरी कशी असणार. तरी लोकांना दाखवण्यासाठी ते कर्म करताना दिसत असूनही कर्म करत नाहीत. अशा प्रकारच्या योग्यांसाठी अंधार आणि उजेड याला काही अर्थ नसतो. त्यांना हानी लाभेची चिंता नाही. धैर्य, विवेक, बुद्धी, भय, निर्भयता, यत्न अयत्न, कर्म अकर्म, इच्छा अनिच्छा याचे त्यांना काही मूल्य नसते. त्यांना स्वर्ग किंवा नरकाची इच्छा नाही. ते बंदिवान नाहीत, मुक्त पण नाहीत. लाभ किंवा नुकसान याची चिंता नाही. सुखी पण नाहीत आणि दुःखी पण नाहीत. कोणते कर्तव्य नाही आणि अकर्तव्य नाही. हर्ष नाही तसे शोक पण नाही. जिवंत पण नाहीत म्हणून मृत पण नाहीत. त्यांना स्नेह नाही, ममता नाही, आसक्ती नाही, निरासक्ती पण नाही, संतोष नाही, असंतोष नाही, द्वंद्व नाही, संशय पण नाही. त्यांच्यासाठी माती आणि सोने समान आहे. ते केवल क्रियेत रमण करत असल्याने तसेच महाकाश स्वरूप ब्रह्मात लीन होऊन राहिल्याने आत्म्याला पण बघत नाहीत. तेव्हा त्यांच्यासाठी साध्य पण नाही आणि साधना पण नाही. त्यांची तुलना कोणाबरोबर करता येणार नाही. ते तेव्हा जाणून पण जाणत नाहीत, पाहून पण पाहत नाहीत, बोलून पण बोलत नाहीत, ऐकून ऐकत नाहीत, खाऊन खात नाहीत, झोपून झोपत नाहीत, संसारी पण नाहीत, संन्यासी पण नाहीत, कारण त्यांचे सर्व काही गेलेले आहे. त्यावेळी ते कोणीही नाहीत. अशा प्रकारच्या क्रियेच्या अवस्थेत राहणे याला ज्ञान असे म्हणतात. ते समाधीस्थ होऊन पण समाधीवान नाहीत, कारण त्या अवस्थेत राहून ते जडदेहाने सर्व काही करूनही जडवान नाहीत. कारण ते शून्य ब्रह्मात स्थित राहून सर्व काही पाहू शकतात, जाणू शकतात, म्हणून पंडित असून पण पंडित नाहीत. त्यांच्याबद्दल एवढेच सांगता येईल की त्यांच्यात द्वैत पण नाही, अद्वैत पण नाही. अशा प्रकारे ज्यांनी परावस्थेत स्थिर राहून समस्त तत्वाचे ज्ञान प्राप्त केले आहे ते कधी कशात कुणाचे नाहीत, परंतु सर्वात सर्वत्र आहेत. योगीराज सांगत असत की एखाद्या दूरच्या दुर्गम ठिकाणी असलेल्या तीर्थस्थानाची यात्रा करताना नाना प्रकारची सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. तसेच अनेक तीर्थस्थानाची दर्शने होतात. त्या आकर्षक दृश्यांना पाहून जर मध्येच कोणी थांबला तर त्याला लक्ष्याचे दर्शन आणि सिद्धी प्राप्त होणार नाही. म्हणून तर ते सांगत की आत्मसाधना करता करता आपोआप देवी देवतांचे दर्शन होईल. पण असा कोणी विचार करेल की त्यांच्या दर्शनाने जीवन सफल झाले तर तो त्याचा भ्रम आहे. त्याला पुढे जावेच लागेल, मध्येच थांबून चालणार नाही. जर न थांबता चालत राहिला तर त्याच देवी देवता त्याला मदत करतील आणि त्याला हाताला धरून लक्ष्यापर्यंत पोहोचवतील. या संदर्भात कबीरांचे सांगणे आहे, इस रस्ते में बीच मुसाफिर अक्सर मारे जाते हैं. अर्थात लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच वाटेतच वाटसरू मारले जातात.
जेव्हा गंतव्यस्थळाची प्राप्ती होते तेव्हा दर्शनाचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण तेव्हा मन आणि बुद्धी दोघांचेही अस्तित्वच नसणार. म्हणून तिथे बघण्याचा किंवा दर्शनाचा प्रश्नच उद्भवणार नाही. मन आणि बुद्धी यांच्याशिवाय पाहणारा कोण आहे? तिथे ना तुम्ही, ना ईश्वर, ना भक्त, ना भगवान, ना आनंद, ना निरानंद, इष्ट नाही, अनिष्ट नाही. तिथे ज्ञान, अज्ञान, बंधन, मुक्ती तसेच देवी देवता कोणीही नाही. ती एक अनिर्वचनीय चिन्मय अवस्था किंवा एक चिन्मय प्रत्यक्ष स्वानुभूती आहे. तीच अद्वैताची स्थिती आहे. याच गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी महात्मा रामप्रसादांनी म्हटले आहे, से बडो अद्भुत ठाई, जे खाणे गुरु शिष्य देखा नाही. ते असे अद्भुत ठिकाण आहे. तिथे गुरु शिष्यांचे ना नाव ना गाव. यालाच योगीराजांनी क्रियेची परावस्था असे म्हटले आहे. या स्थितीत जो असतो तोच याला जाणू शकतो, कारण जर एक असेल तर दुसरा राहण्याला बांधील आहे. परंतु तिथे तर फक्त नाही नाही असे आहे. किती नाही तर नाही म्हणणारा पण कोणी नाही. त्या स्थितीचे बद्दल ते सांगत असत. त्यावेळी तुम्ही अवाक शून्यवत व्हाल. मी हे निश्चितपणे सांगतो आहे की एक दिवस प्रत्येकाला तिथे जावेच लागणार आहे. तुम्ही प्रयत्न करा किंवा करू नका, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला लाखो योनीमधून प्रवास करावा लागणार आहे. परंतु हे साधका, ईश्वराने तुला मन आणि बुद्धी प्रदान केली आहे, तेव्हा विचार करून बघ की तुला लाखो लाखो योनीमधून प्रवास करायचा आहे का? जे बुद्धिमान साधक आहेत ते असे नक्कीच इच्छिणार नाहीत. आणि तुम्ही जर बुद्धिमान असाल तर मग विचार करा, जर गंतव्यस्थळाला जावेच लागणार आहे तर मग उशीर कशाला? या जन्मातच तिथे पोहोचण्यासाठी कंबर कसून तयार व्हा. हे साधका, तुझ्यामध्येच एक सुप्त सत्ता आहे. तिला चिमटा काढून बघ, जागे कर, चाबूक मारून उठव. त्या वीर सत्तेला घोडा बनवून त्याच्या पाठीवर स्वार हो. वीरासारखी टाच मारून पुढे हो, पण त्याचा लगाम स्वतःच्या हातात ठेवण्याची चूक मात्र करू नको. तर तो लगाम त्या मालकाच्या हातात दे, जसे अर्जुनाने केले होते. त्याचे अनुकरण कर. संसारातच राहा, पण त्यात गुरफटून जाऊन स्वतःचा मलिन होण्यापासून बचाव कर. काम, क्रोध, मद, मत्सरूपी खड्ड्यात देहरूपी रथाची 6 चाके अडकून रथ कोलमडणार नाही याची काळजी घे. सर्व तऱ्हेने दुर्बलतेचा त्याग कर, कारण दुर्बलता हेच पाप आहे. दुर्बलता हाच मृत्यू आहे. आपल्या मृत्यूला स्वतःहून आमंत्रण देऊ नको. हे वीर साधका, तू स्वतःला दुर्बल समजूनच दुर्बल झाला आहेस. वास्तविक तू अमृतस्य पुत्र अमृतपुत्र आहेस. तू जन्म, मृत्यू, वार्धक्य तसेच व्याधींच्या पलीकडे आहेस. तू आपले स्वरूप विसरला आहेस. पाय लांब पसरून आडवे झोपून तू रात्रीच्या रात्री घालवले आहेस. एक वेळ विचार करून बघ, असेच पाय पसरून तुला एक दिवस जावे लागणार आहे. या खेपेला मेरुदंड सरळ ठेवून बस. या वेड्या ब्रिद्रियाचे आई, मी निश्चितपणे सांगतो की क्रियायोगाची साधना करा. क्रियायोग केल्यास मुक्ती, न केल्यास बंधन आहे. क्रिया हेच सत्य आहे. साधनेद्वारा जोपर्यंत स्वतःला उद्दीप्त केले जात नाही तोपर्यंत देवी देवता पण मदत करणार नाहीत. सत्व, रज आणि तम हे 3 गुण जीवाच्या शरीरात सदा सर्वदा कार्यरत असतात. जीव ह्या 3 गुणांच्या अधीन आहे. हे 3 गुणच 3 देवता आहेत. रजगुण सृष्टीकर्ता ब्रह्मा आहे, तमगुण नाशकर्ता महेश आहे आणि सत्वगुण विष्णू आहे, तो स्थिती अर्थात पालनकर्ता आहे. हे 3 गुण ज्या प्रकाराने जीवाच्या शरीरात खेळत आहेत त्याच प्रकारे विश्व प्रकृतीमध्ये पण खेळत आहेत. जीवाचे शरीरात नाभीच्या खाली तमोगुण, नाभीपासून कंठापर्यंत रजोगुण आणि कंठापासून आज्ञाचक्रापर्यंत सत्वगुण आहे. तसेच त्याच्यावरती गुणातीत अर्थात निर्गुणाची स्थिती आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. जो ज्यावेळी ज्या गुणांच्या अधीन असतो त्यावेळी त्याचे मन त्या स्थानावर राहून त्या गुणांच्या वर्चस्वाखाली असते. त्याचप्रमाणे सत्वापासून तमाकडे आणि तमापासून सत्वाकडे एकदा ऊर्ध्वगती तर एकदा निम्नगती अशी निरंतर कार्यरत असते. गुणातीत स्थितीत मन कधीच राहत नाही. साधनेद्वारा त्या गुणातीत स्थितीला प्राप्त केलेली गुणातीत अवस्था ब्रह्म आहे. तिथे ब्रह्मा, विष्णू, महेश, काली, जगद्धात्री कोणी नाही. हिंदू संस्कृतीमध्ये या 3 गुणांना 3 देवताच्या रूपाने मान्यता प्राप्त आहे. अन्य धर्माचेही लोक या 3 देवतांना मानत नाहीत.
तरी पण सर्वजण या 3 गुणांच्या अधीन असतात, कारण ते 3 गुण सदा सर्वदा सर्वांच्या शरीरात कार्यरत असतात. या क्रियायोगाच्या साधनेमुळे योग्याचे मन स्थिर होऊन त्या निर्गुण अवस्थेत एका अशा स्थितीत जोडले जाते, तिथे योगी नेहमी स्थित राहण्यात सक्षम होतात. या संदर्भात योगीराजांनी आपल्या डायरीत लिहिलेले आहे, जितके प्राणकर्म किंवा प्राणायाम कराल तितका मोबदला मिळेल. अर्थात जितकी स्थिरता येईल तितके आत्मदर्शन होईल. पहाटे 4 वाजता उठून प्राणायाम करणे चांगले आहे. त्यावेळी सर्व बाजूंना शांतता असते. आत्मसाधनेसाठी हीच उपयुक्त वेळ आहे. योगीराज सांगत की आपल्या कारण स्वरूप समुद्राकडे वाहत जाणे हा नदीचा धर्म आहे. तिची इच्छा असो व नसो, तिला एक वेळ आपल्या कारण स्वरूपाला जाऊन मिळावेच लागणार आहे. याचप्रमाणे जीवाचा पण धर्म आहे की त्या उत्साहाकडे किंवा मूळ स्वरूपाकडे, ब्रह्माकडे धावत परत जाणे. यालाच लक्ष करून अर्जुन म्हणतो, यदा नदीनां बहवोऽम्बुवेगा समुद्रमेवा विमुखा द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्य विविज्वलन्ति. ज्या प्रकारे नद्या समुद्राभिमुखी होऊन सागरात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे नरलोकातील वीर प्रत्येक बाजूने प्रदीप्त प्रज्वलित अशा तुझ्या मुखात प्रवेश करत आहेत. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.